भारताच्या कारवाईत कोणतंही नुकसान झालं नाही हा पाकिस्तानचा दावा खोटा ठरलाय। या कारवाईत 40 ते 50 दहशतवादी ठार झाल्याचा दावा एका इटालियन महिला पत्रकारानं केलाय। त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड झालाय। भारताच्या एअर स्ट्राईकचा दणका, 40 ते 50 दहशतवाद्यांचा खात्मा, इटालियन महिला पत्रकाराचा दावा, पाकचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड। बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांचा मोठा अड्डा उद्ध्वस्त केला। असं असलं तरी पाकिस्तानकडून हा दावा फेटाळण्यात येतोय। मात्र पाकचं पितळ उघडं पडलंय, तेही इटालियन मुक्त पत्रकार फ्रान्सेसा मरिनो यांच्या दाव्यामुळे। भारताच्या या कारवाईत दहशतवाद्यांची मोठी हानी झाली आहे। बालाकोटमधल्या त्यांच्या विश्वसनीय सूत्रांनीच त्यांना ही माहिती दिली आहे। भारतीय हवाई दलाच्या 50 दहशतवादी ठार झाले तर 35 ते 40 जण जखमी झाल्याचा दावा फ्रान्सेसा यांनी केलाय। And so at least 35 bodies being carried away. He said also that 12 young trainee of Jaish-e-Mohammed sleeping in the same place were killed, and he confirmed also the names of other 4 people. According to my source, the number of the dead was between 40 and 50, and the number of the wounded between 35 and 40. भारताच्या कारवाईत कोणतंही नुकसान झालं नाही हे दाखवण्याचा हर प्रकारे प्रयत्न पाककडून केला जातोय। यामुळे ठार झालेल्या अतिरेक्यांचे मृतदेह नेणाऱ्या ॲम्ब्युलन्सच्या चालकांचे मोबाईलच काढून घेण्यात आले होते असा दावा करण्यात आलाय। बालाकोटमधल्या या कारवाईचे पुरावे असल्याचं भारतीय सैन्यानंही स्पष्ट केलंय। एअर स्ट्राईकच्या वेळी जे लक्ष्य आम्ही ठेवलं होतं ते साध्य झाल्याचंही भारतीय लष्करानं स्पष्ट केलंय। त्यामुळे जगापुढे होणारी नाचक्की टाळण्यासाठी पाकिस्तान कितीही लपवाछपवी करत असला तरी पाकचं थोबाड फुटलंय इतकं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।